चला रे, झाले का सरपंच? बघ आपण सकाळी बघितलंय, सकाळपासून पाहतोय आपण की 100 पैसे म्हणजे किती रुपये? 1 रुपये. त्यानंतर बरं सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर बरोबर किती होतंय? 1 मीटर. 100 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर. 10 मिलीमीटर बरोबर 1 सेंटीमीटर. कळतंय का? मिलीमीटर ही आपलीच काय आहे? ही आपली स्केल आहे ना. म्हणजे या स्केलच्या 0 पासून तासीपर्यंत 1 येईपर्यंत जर मोजला तर त्यातली सुरुवातीची जी काही एक रेष आहे, सुरुवातीची एक रेष ती मिलीमीटरची रेष आहे बघा. सुरुवातीची एक आणि माझ्यामध्ये 10 मिलीमीटर होऊन 10 मिलीमीटर या 10 रेषा जर मोजल्या एकापर्यंतच्या तर त्यावेळेस ते होतं फक्त 1 सेंटीमीटर. आपल्याला पट्टी समजली पाहिजे, लक्षात ठेवा. तर मग या ठिकाणी 10 मिलीमीटर बरोबर 1 सेंटीमीटर म्हणजे या 0 पासून ते ह्या 1 पर्यंत जे तुम्ही काड्या मोजून बघा, तुम्हाला दिसेल या काड्या म्हणजे 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आहे. इथून इथपर्यंत झालं त्यावेळेस किती होतं? 1 सेंटीमीटर होतं. एक लक्षात ठेवा. चला खाली समजूया. 1 मिलीमीटर, 1 मिलीमीटर काय? 1 मिलीमीटर म्हणजे त्यातला हा जी सुरुवातीची जी काडी का सुरुवातीचीच पहिली जी काडी ती काडी 1 मिलीमीटरची. ती 1 मिलीमीटर बरोबर तो किती होतो? 0.1 सेंटीमीटर. कारण या 0 ते 1 मध्ये ते सेंटीमीटरचं अंतर असते. त्यातली ही काडी आहे, परंतु ती घेतलेली तरी 0.1 सेंटीमीटर मध्ये आहे. एक लक्षात ठेवा. नॉर्मल काहीतरी पॉइंट येतो, नॉर्मल पॉइंट काहीतरी असा लक्षात येतंय. त्यानंतर बघा 1 मीटर बरोबर किती? 100 सेंटीमीटर. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी 1 मीटर वर 100 सेंटीमीटर झालंय. तर आता तुम्हाला 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर झालं. मग तुम्हाला जर म्हटलं मी 2 मीटर मग तुम्ही किती सेंटीमीटर सांगणार? 200. 3 मीटर म्हणल्यावर 300. 4 मीटर म्हणल्यावर 400 काय? 400 काय? सेंटीमीटर ना. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर आहे. मग तुम्हाला जर मी म्हटलं 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर होते 1 मीटर बरोबर, तर 5 मीटर बरोबर किती राहील? 500 सेंटीमीटर सांगा. ते महत्वाचं आहे. त्या प्रकारे मग 8 मीटर बरोबर 800 सेंटीमीटर झालं. 0.3 मीटर, 0.3 मीटर बरोबर 30 सेंटीमीटर. काय घेतलंय? 0.3 मीटर बरोबर 30 सेंटीमीटर. त्यानंतर आहे 0.40 मीटर, 0.40 मीटर बरोबर काय? 40 सेंटीमीटर. त्यानंतर आहे चला 2.65 मीटर म्हणजे किती झालं ते? 2 मीटर 65 सेंटीमीटर. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी लिहिले इथे आपलं 14.9 मीटर म्हणजे 14 मीटर आणि 9 सेंटीमीटर. ही काही मापक आहेत. कसं रूपांतर होतंय सेंटीमीटरचं मीटर मध्ये आणि मीटरचं सेंटीमीटर मध्ये या आहे. तर इयत्ता 5वी मध्ये आपल्याला समजून घेण्यासाठी चौथीला पण आहे. 5वीच्या प्रकरणामध्ये या ठिकाणी आपल्याला यानुसार काही गणित सोडवायचे ते आपण दिले बघा. किती रुपये काय? किती रुपये आणि किती पैसे. ठीक आहे. या ठिकाणी 58.43 58.43 म्हणजे 58 रुपये 43 पैसे.
तसंच या ठिकाणी 9.30 म्हटल्यावरती 9 रुपये 30 पैसे. या ठिकाणी 2.30 म्हटल्यानंतर 2 रुपये 30 पैसे. या ठिकाणी 2.3 म्हणजे किती झालं 30 पैसेच आहे. या ठिकाणी 2.03 म्हणजे या ठिकाणी 2 रुपये 3 पैसे आहे. या ठिकाणी शून्य इकडे 3 पैसे असं होते. ओके. त्यानंतर पुढचं गणित काय आहे, या ठिकाणी किती रुपये दशांश पद्धतीत द्यायचे आपल्याला. दशांश पद्धती 51 दशांश शतांश हे जे काही असते जसं तुम्हाला मी सांगितलं ना, या ठिकाणी 1 2 3 4 5 असं मांडल्यानंतर खाली जर मी 1 2 3 4 असं मांडलं, तुम्हाला म्हटलं मी की दिलेल्या संख्येला दशांश रूपामध्ये लिहा असं जर सांगितलं तर काय करायचंय, खाली दिलेली जी खालची जी संख्या आहे हे अंश ना छेद आहे. छेदस्थानची संख्या जी आहे ती मोजायची आपल्याला एकक दशक शतक आणि हजार. किती ते 1000. मग तसंच मग करती काय करायचंय, एकक दशक शतक हजार म्हणजे या स्वरूपात आपलं दशांश चिन्ह आपल्याला द्यायचं असतंय. खाली जर या ठिकाणी जर समजा 1 2 3 4 5 लिहिलेले आणि खाली मी 100 जर लिहिलं, मी जर म्हटलं की दशांश चिन्ह द्या, इथं एकक दशक आणि शतक, मग एकक दशक आणि एकक दशक शतक या ठिकाणी आपलं दशांश चिन्ह द्यावं लागेल. लक्षात येतंय. या स्वरूपात दशांश चिन्हाचा वापर करायचा आहे. आता मग हे तसं आहे बघा, 6 रुपये 25 पैसे म्हणजे 6 दशांश किती 25. त्यानंतर 15 रुपये 70 पैशाचं कसं लिहिलंय 15 दशांश 70 अशा रूपात. 8 रुपये 5 पैसे. आता इकडे लक्ष द्यायचे म्हणजे हे झाले 8 रुपये परंतु 5 पैसे लिहिले दशांश 0.5 असं लिहावं लागेल. असं लिहिलं म्हणजे ते 5 पैसे होतील. तुम्ही जर या ठिकाणी 8 रुपये 5 पैसे सरळ असं जर लिहिलं तर हे 5 पैसे होत नाही, हे 50 पैसे होतील. हे रुपये आता आहे तर इकडचे रुपये इकडे पैसे, या ठिकाणी 8.5 लिहावं लागेल. ठीक आहे. त्यानंतर 22 रुपये. ठीक आहे. 22 रुपये 4 पैसे त्याच टाईपचं गणित या ठिकाणी. मग या ठिकाणी 22.04 22 रुपये 4 पैसे असं आपल्याला लिहावं लागतंय. त्यानंतर या ठिकाणी दिलेले आपलं 720 पैसे. 720 पैसे म्हणजे त्याचं उत्तर 7.20 परंतु 700 म्हणजे या ठिकाणी 1 रुपया म्हणजे किती पैसे 100 पैसे. बरोबर ना. 1 रुपया म्हणजे 100 पैसे. तर या ठिकाणी 1 रुपया म्हणजे 100 पैसे जर होत असतील तर या ठिकाणी तर 720 पैसे आहे. म्हणजे 720 जर पैसे असतील तर या 720 मध्ये 700 पैसे म्हणजे किती रुपये होतील, मग ते 7 रुपये होतील ना. कारण 1 रुपया म्हणजे 100 पैसे होतात. मग 100 पैसे म्हणजे 700 हे पैशाच आहे. 720 पैसे 700 पैसे म्हणल्यावर झाले 7 रुपये आणि हे 20 चे 20 आहे. हे 20 7 रुपये 20 पैसे असं या अर्थाने आहे. ते या स्वरूपात 5वीतले 2 गणित बघितले. तिसरं गणित आपल्याला लगेच बघायचं आहे.